तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे का सांगलीतल्या नवीन साईटवर। 3 किलोवॅटची सिस्टीम होती। आल्या पहिला लाईन आउट करून रोजच्यासारखं चालू केलं। प्रत्येकजण आपापल्या कामाला लागलेत। लाईन आउट झाल्यानंतर मी ड्रिलिंग करून लगेच ड्रिलिंग करून घेतलो। ड्रिलिंग करून लगेच त्यात आपल्या क्लिपा अडकून घेतल्या। साईटवरती सगळं मटेरियल इकडे तिकडे इसकटलेलं होतं। इकडे इन्व्हर्टर बसून घेतलेला आणि इकडे प्रेमनं रॉबिनला सोडलेला पाळण्यात। लगेच इकडे सोलरच्या पॅनेलच्या आपल्या प्लेटांचं सगळं कनेक्शन जोडून घ्यायला चालू केलो मी। सोलर एज इन्व्हर्टर आहे ते सोलर एज, त्याला पॉवर ऑप्टिमायझर असतात प्रत्येक पॅनेलच्या खाली। बघा हे व्हिडिओ काम बघा कसं आहे, क्वालिटीमध्ये लाईन आउटमध्ये सगळं असते। तर इकडे एसीची केबल मारायची होती, इन्व्हर्टरची एसी, त्यात मी पाळण्यात बसालतो स्वतः। तवा रॉबिननं पाळणा धरला आहे आणि प्रेम तवा अर्थिंगचं खड्डं काढायला तर पाठीमागच्या साईडला। आणि 3 ते 4 तासात ते सी साईड सापवल्या। जरा जरा हळूहळू पहिला बसायला लागते। एसी मारायचं का 10 मिनिटाचंच काम, पाळण्यातनं काम एकदम सोपं होतं आहे। बघा 3रा मजला होता बघा, इथं आलं बघा। इन्व्हर्टरचं कनेक्शन द्यायचं होतं। चुकून पण सोलर एजचा जर इन्व्हर्टर असला तर जास्त फक्त त्याला टोपण काढायचं। आत फक्त आपलं 3च पॉईंट असतं तेवढं कनेक्शन द्यायचं, बाकी कुठेही हात लावायचं नाही। पूर्ण सर्किट असते त्याच्यात, फेज न्यूट्रल आणि अर्थिंग त्या पॉईंटला द्यायचं आणि हाय तसं टोपण घालून सोलर एजचं इन्व्हर्टर झाकून ठेवायचं। चुकून जरी टेस्टर जर लागला तर प्रॉब्लेम येऊ शकतो। DC केबल आणून दिली, ते DCDBमध्ये कनेक्शन मारलं, ACDBमध्ये कनेक्शन मारले। बघा हे पूर्ण इन्व्हर्टर खतरनाकच आहे आपला सोलर एज। त्याला डिस्प्ले नसतो, मोबाईलवर सगळं सेटिंग असते त्याचं। बघा हे पॉवर ऑप्टिमायझर लावल्यात, प्रत्येक पॅनलच्या खाली पॉवर ऑप्टिमायझर आहेत। कोणता पॅनल काम करतो नाही, किती वॅटेज यायला लागले सगळं त्या डिटेल्स कळत असते आपल्याला। सोलर एज इन्व्हर्टर सगळ्यात शेवटला LED लावायला घेतला, लाइटिंग अरिस्टर। याची उंची पाक वर असते बघा, जवळ 15 फुटाच्या वर। पोटात दुखायचं कसं बघाय तू सगळ्या गावाचं जेवण झालं तर अजून जेवायला बघा। आमच्या तिघांचं जेवण झालंय तर ह्याचं काय जेवण का म्हणून झालं, अजून 2 भाकरी शिल्लक सर बघा। जेवण आणलं की मात्र करतो येऊ तासात विषय संपला। 4 तासात विषय संपून लगेच आपण निघालो प्रतीला इचलकरंजीला। मग काय गाणी ऐकत भुर्र